नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण मुंबई पोलीस भरतीसाठी तसेच पुढे होणाऱ्या पोलीस भरतीसाठी मराठी व्याकरणाचे सराव प्रश्न भाग क्रमांक 27 पाहणार आहोत। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एकूण 50 प्रश्नांचा सराव करणार आहोत। त्याचप्रकारे आपण इतर 26 व्हिडिओमध्ये देखील प्रत्येकी 50 प्रश्नांचा सराव केलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि मुंबईचा पेपर देणार आहात किंवा पुढील भरतीसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या। त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा। तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आणि या व्हिडिओमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांची PDF आणि उत्तरे आपल्याला हवी असतील तर व्हिडिओ खाली PDF असं कमेंट करा। चला तर मग आता वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 1, वाड्याला या शब्दाचे मूळ रूप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते आहे? आता मित्रांनो, या ठिकाणी वाड्याला हा शब्द आहे, यामध्ये वाड्या हे सामान्य रूप आलेलं आहे। कशाचं? तर वाडाचं। मग या ठिकाणी आपण वाड्याला काय म्हणतो? वाडा किंवा तो वाडा असं म्हणतो। ज्यावेळी आपण तोचा वापर करतो तेव्हा कोणतं लिंग असतं? पुल्लिंग असतं। म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3, वाड्याला या शब्दातील मूळ शब्द वाडा याचं लिंग कोणतं? पुल्लिंग। पर्याय 3 आपलं उत्तर आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, जर आपण ती म्हणालो असतो तर स्त्रीलिंग आणि ते म्हणालो असतो तर नपुंसक लिंग। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 2, खाली दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द ओळखा। आता मित्रांनो, अल्पसंख्याक हा शब्द आहे तो कसा लिहिला जातो? पर्याय 3 प्रमाणे अल्पसंख्याक। ठीक आहे। आपण वाचताना काय वाचतो? अल्पसंख्याक, पण काय असतं ते? अल्पसंख्याक असतं। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 3, आई दररोज बागेतून टवटवीत फुले आणते। या वाक्यातील दररोज हे काय आहे? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे? आणते हे क्रियापद आहे। आणि आपण जेव्हा क्रियापदाला कधी, कुठे, कसा न प्रश्न विचारतो तेव्हा येणारं उत्तर काय असतं? क्रियाविशेषण अव्यय असतं। आणि मग मित्रांनो, या ठिकाणी पहा, आई कधी फुले आणते, काय उत्तर येईल? दररोज। मग या ठिकाणी दररोज काय असणार आहे? क्रियाविशेषण अव्यय। ठीक आहे। म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे। क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं? क्रियाविशेषण अव्यय म्हणायचं किंवा क्रियाविशेषण म्हणायचं। ठीक आहे। त्यामुळे या ठिकाणी दररोज काय आहे? क्रियाविशेषण आहे किंवा क्रियाविशेषण अव्यय आहे। प्रश्न क्रमांक 4, सगळेच कसे फसतील? वाक्याचा काळ ओळखा। आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, सगळेच कसे फसतील यामध्ये काय दिसते? फसतील म्हणजे काय? भविष्यकाळ। आणि या ठिकाणी एक साधं विधान आहे म्हणून हे कोणता काळ? साधा भविष्यकाळ। ठीक आहे। म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, जर माझा भाऊ आपल्याबरोबर खेळायला आला तर तुला चालेल ना? या वाक्यातील माझा हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? आता या ठिकाणी पहा, माझा हे मी या सर्वनामापासून तयार झालेलं विशेषण आहे। म्हणून हे कोणत्या प्रकारचं असेल? सर्वनामापासून झालं म्हणून हे सार्वनामिक किंवा सर्वनाम साधित विशेषण असणार आहे। ठीक आहे। म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2, सार्वनामिक विशेषण। काही ठिकाणी काय असेल? सर्वनाम साधित विशेषण। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 6, पूजा या शब्दाचे अनेक वचन कसे होईल? आता मित्रांनो, एक पूजा आणि अनेक पूजा, या ठिकाणी पूजाचं रूप बदलत नाही। म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? पूजाचं अनेक वचन कसं होईल? पूजा। पर्याय 1। ठीक। विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण पोलीस भरतीचे प्रश्न पाहत आहोत त्याच प्रकारचं स्पष्टीकरण आणि त्याच प्रकारचे प्रश्न स्वतः वेळ लावून सोडवण्यासाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज देखील आहे, ज्यामध्ये आपण फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहोत। तर मित्रांनो, यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळेल। त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण या ठिकाणी सांगत आहोत, पूर्ण माहिती देत आहोत, त्याच प्रकारची माहिती आपल्या बोलीभाषेमध्ये आपण त्या प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये दिलेली आहे। त्यामुळे जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये किंवा तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहात तर फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका मिळवण्याची संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करायचा आहे आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री दिली जाईल। त्याचबरोबर जर तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका योग्य वाटली आणि याच प्रकारचे प्रश्न येतात असं वाटलं तर तुम्ही फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका खरेदी करू शकता।
लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 7, नियंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? आता या ठिकाणी पहा, नियंत्रितचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अनियंत्रित। पर्याय 4 आपलं उत्तर आहे। तर मित्रांनो, सुनियंत्रित म्हणजे चांगल्या प्रकारे नियंत्रणात असलेला, आणि बेनियंत्रित म्हणजे चांगल्या प्रकारे नियंत्रणात नसलेला। ठीक आहे, हे दोन्ही एकमेकांचे विरुद्धार्थी आहेत, परंतु नियंत्रितचा कोणता? अनियंत्रित। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 8, भाववाचक नामाचा पर्याय निवडा। आता मित्रांनो, भाववाचक नाम काय असतं? जे नाम विशेषणापासून बनतं आणि ज्या नामाच्या वस्तूला किंवा ज्या नामाला स्पर्श करता येत नाही असं नाम असतं, त्याला काय म्हणायचं? भाववाचक नाम। आता या ठिकाणी पहा, उदारता हे उदार या विशेषणापासून बनलेलं आहे, आणि गोडवा हे गोड या विशेषणापासून बनलेलं आहे। म्हणजे हे काय, दोन्ही भाववाचक नाम आहेत। ठीक आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, माकडाला खूप आनंद झाला कारण खूप शोधल्यावर त्याला एक आंबा मिळाला। या वाक्यातील उभयान्वी अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? आता मित्रांनो, उभयान्वी अव्यय काय करतं? दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडायचं काम करतं। मग या ठिकाणी या दोन वाक्यांना जोडणारा उभयान्वी अव्यय कोणता आलेला आहे? कारण हे उभयान्वी अव्यय या वाक्यामध्ये आलेलं आहे। आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा पहिल्या वाक्यातील क्रिया घडण्याचं कारण दुसऱ्या वाक्यामध्ये दिलं असेल तर त्या ठिकाणी कारणबोधक उभयान्वी अव्यय असतं। ठीक आहे, मग या ठिकाणी पहा, माकडाला आनंद झाला, त्याचं कारण त्याला आंबा सापडला। म्हणजे या ठिकाणी काय? पर्याय 4, कारण हे कारणबोधक उभयान्वी अव्यय आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणते उदाहरण द्वंद्व समासाचे नाही? आता मित्रांनो, द्वंद्व समास कधी असतो? जेव्हा समान अर्थाचे किंवा विरुद्ध अर्थाचे शब्द एकत्र जोडून नवीन शब्द तयार होतो तेव्हा त्याला काय म्हणायचं? द्वंद्व समास। ठीक आहे, मग या ठिकाणी पहा, 15-16 द्वंद्व, सुंठ साखर द्वंद्व समास, स्त्री पुरुष द्वंद्व समास। ठीक आहे, यामध्ये काय असतं? दोन्ही पद महत्वाचे असतात। तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, मुखचंद्र हा समास कोणता आहे? तर या ठिकाणी पहा, मुख काय? उपमेय आहे, आणि चंद्र उपमान आहे। म्हणजे काय? चंद्रासारखे मुख। ठीक आहे, आणि आपण काय पाहिलेलं होतं? जर एखाद्या शब्दामध्ये दुसरं पद महत्वाचं असेल आणि दोन्ही पदापैकी पहिलं पद हे विशेषण आणि दुसरं पद हे विशेष्य असेल, नाम असेल, आणि दोन्ही पद ही एकाच विभक्तीमध्ये असतील तर तेव्हा कर्मधारय समास असतो। त्यामुळे या ठिकाणी कोणता समास असणार आहे? कर्मधारय समास। पर्याय 3, मुखचंद्र म्हणजे चंद्रासारखे मुख, यामध्ये चंद्र काय? विशेषण आहे, आणि मुख काय? नाम आहे, आणि दोन्ही पद एकाच विभक्तीमध्ये आहेत म्हणून या ठिकाणी कर्मधारय समास हा समास होतोय। ठीक आहे, आणि कर्मधारय कोणत्या समासाचा प्रकार आहे? तर कर्मधारय हा तत्पुरुष समासाचा एक उपप्रकार आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 11, तिथी हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? आता मित्रांनो, आपण पाहिलं होतं की संस्कृतमधून काही शब्द मराठीमध्ये आहे असे येतात, त्यांना काय म्हणतो आपण? तत्सम शब्द। आणि काही शब्दांमध्ये बदल होऊन येतात तर त्यांना काय म्हणतो? तद्भव शब्द। तर मित्रांनो, तिथी हा शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये आहे असा येतोय म्हणून याला काय म्हणणार आपण? तत्सम शब्द। म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे? पर्याय 2, तत्सम शब्द। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 12, कोणती शिक्षा करावी हे मी ठरवू शकत नाही। या वाक्यातील मी हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? आता या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे मी कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे, खूप वेळा पाहिलेलं आहे, तर देखील आता पाहूया। या ठिकाणी पहा, जेव्हा दोन व्यक्ती किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती एकमेकांशी बोलत असतात आणि त्यापैकी जो बोलणारा कर्ता आहे तो जेव्हा स्वतःबद्दल बोलतो, जेव्हा तो स्वतःला मी म्हणतो तेव्हा ते प्रथम पुरुषवाचक असतं, आणि जेव्हा तो समोरच्याला उद्देशून तू किंवा तुम्ही म्हणतो तेव्हा ते द्वितीय पुरुषवाचक असतं। आणि मित्रांनो, त्याच्या पुढे जाऊन जर हे दोघे बोलताना तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत आहेत तर त्यासाठी तो हे शब्द वापरले जातात। तेव्हा तो कशाचं काम करतो? तर तो हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणून काम करतो। मग या ठिकाणी पहा, मी काय आहे? प्रथम पुरुषवाचक। ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13, जर अधिक मित्र हवे असतील तर दुसऱ्यांच्या गुणांचे मनापासून कौतुक करा। वाक्य प्रकार ओळखा। आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, जेव्हा दोन वाक्य गौणत्वसूचक उभयान्वी अव्ययाने जोडली जातात तेव्हा तयार होणारं वाक्य कोणत्या प्रकारचं असतं? मिश्र वाक्य असतं। मग या ठिकाणी पहा, जर तर हे काय आहेत? संकेतबोधक म्हणजेच
संकेतबोधक गौणत्वसूचक उभयान्वी अव्यय आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू शकतोय, जर तरने जोडलेली वाक्य ही कसली असणार आहेत, मिश्र वाक्य असणार आहेत. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 2 मिश्र वाक्य. प्रश्न क्रमांक 14, पुढील वाक्यांपैकी अकरणरूप क्रियापद दर्शवणारे वाक्य निवडा. आता या ठिकाणी पहा, अकरणरूप म्हणजे मित्रांनो क्रिया करत आहे करता, परंतु ती क्रिया घडणार नाहीये किंवा न करण्याची क्रिया करता करणार आहे. म्हणजे एखादी क्रिया न करण्याची क्रिया करता करणार आहे, तर त्या ठिकाणी काय म्हणायचं, अकरणरूप क्रियापद. म्हणजे काय, मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही. या ठिकाणी पहा, मी तुझ्याशी न बोलण्याची क्रिया करणार आहे, म्हणजे न करण्याची क्रिया करणार आहे, तर त्या ठिकाणी अकरणरूप क्रियापद असणार आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15, सुंब जळाला तरी पेळ जात नाही या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, सुंब जळाला तरी पेळ जात नाही हे खरंच आहे. ठीक आहे, परंतु याचा अलंकारिक अर्थ आपण कसा घेतो, की एखाद्या व्यक्तीकडे असलेल्या गोष्टी वैभव गेलं तरी देखील त्या व्यक्तीमधील अभिमान, मस्ती, माज जात नाही. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय, पर्याय 2 वैभव गेले तरी अभिमान जात नाही. प्रश्न क्रमांक 16, पिकलेल्या आंब्यांची टिंबटिंब पाहून तोंडाला पाणी सुटले, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. आता या ठिकाणी पहा, आंब्यांची काय असते, आंब्यांची अढी असते. अढी हा काय आहे, आंब्यांच्यासाठी समूहदर्शक शब्द आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, गाथण काजूंची असते, चवड भाकरींची असते आणि चळत नाण्यांची असते. ठीक आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला मराठी व्याकरण, सामाजिक ज्ञान या विषयाचे सराव प्रश्न क्विज मार्फत सोडवायचे आहेत आणि सराव करायचा आहे, तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण यासारख्या विषयांचे 50 ते 100 सराव प्रश्न अभ्यासासाठी दिले जातात. त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून करायचा आहे, त्यासाठी प्रश्नोत्तरे सोडवायचे आहेत, तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 17, इंद्रवजा हा कोणत्या वृत्ताचा प्रकार आहे. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, सगळ्यात पहिलं वृत्त म्हणजे काय असतं, तर पद्यातील चरणामध्ये अक्षरांची किंवा शब्दांची जी लयबद्ध रचना असते त्याला काय म्हणतात, वृत्त म्हणतात किंवा छंद म्हणतात. आणि मित्रांनो त्याचे प्रकार आहेत अक्षरगण वृत्त, मात्रा वृत्त, अक्षर छंद वृत्त आणि मुक्त छंद. ठीक आहे, तर मित्रांनो यापैकी अक्षर गणवृत्त म्हणजे काय, तर मित्रांनो अक्षर गणवृत्त म्हणजे काय असतं, तर यामध्ये ओळींची संख्या किती असते, ओळींची संख्या असते 4. प्रत्येक पद्यामध्ये प्रत्येक चरणामध्ये 4 ओळी असतात. ठीक आहे, आणि यामध्ये असलेल्या अक्षरांची संख्या प्रत्येक ओळीत असलेल्या अक्षरांची संख्या समान असते किंवा फिक्स असते. त्यामुळे यांना ओळखणं सोपं जातं. म्हणजे आपण काय म्हणूया, ज्या कवितेच्या चरणांमध्ये अक्षरांची संख्या एका विशिष्ट पद्धतीने असते तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं, तर अक्षर गणवृत्त आहे असं म्हणायचं. ठीक आहे, आणि या ठिकाणी पहा एकूण 16 अक्षर गणवृत्त आहेत. कोणती कोणती, तर या ठिकाणी पहा, सगळ्यात पहिला आहे इंद्रवजा, दुसरा उपेंद्रवजा, तिसरा उपजाती, चौथा भुजंग प्रपात, पाचवा वसंत तिलका, 6वा मालिनी, 7वा मंदाक्रांता, 8वा पृथ्वी, 9वा शार्दूल विक्रीडित, 10वा मंदारमाला, 11वा सुंदरमाला, 12वा द्रुतविलंबित, 13वा शिखरिणी, 14वा हरिणी, 15वा सगधरा आणि 16वा पश्चचामर, असे एकूण 16 अक्षरगणवृत्त आहेत. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, इंद्रवजा विचारू देत किंवा उपेंद्रवजा विचारू देत, कोणता आहे अक्षरगणवृत्त. ठीक आहे, पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18, मित्रांच्या सोबत मैत्री टिकवा या वाक्यातील विधेय शोधा. आता मित्रांनो वाक्याचं पृथक्करण करताना म्हणजे वाक्याचे भाग करताना आपण पाहिलं होतं की वाक्यामध्ये एक उद्देश असतो आणि एक विधेय असतं. ठीक आहे, उद्देश म्हणजे काय, वाक्यामधील कर्ता, वाक्यामध्ये ज्याच्याबद्दल माहिती सांगितली त्याला काय म्हणायचं, उद्देश म्हणायचं. आणि विधेय म्हणजे काय, तर वाक्यातील क्रियापद. मग या ठिकाणी आपल्याला काय विचारलेले, विधेय शोधायचं आहे. विधेय कोणतं असणार आहे, मग यामधील क्रियापद कोणता आहे, टिकवा, पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, महा अधिक इंद्र काय होणार आहे, आ अधिक ई काय होतं, ए होतं, म्हणजे आपलं उत्तर काय, महा अधिक इंद्र महेंद्र, पर्याय 2 आपलं उत्तर आहे. जर या ठिकाणी मही अधिक इंद्र असतं तर
मही अधिक इंद्र महींद्र झालं असतं. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 20. सूर्य या अर्थाचा शब्द खालीलपैकी कोणता नाही. या ठिकाणी पहा सूर्य म्हणजे रवी, सूर्य म्हणजे आदित्य, सूर्य म्हणजे भास्कर आणि रत्नाकर म्हणजे काय समुद्र. म्हणजे या ठिकाणी पर्याय 3 आपलं उत्तर आहे. रत्नाकर हा शब्द सूर्याला समानार्थी नाही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21. अयोग्य जोडी निवडा. आता या ठिकाणी पहा ध्वनिदर्शक शब्द निवडायचे आहेत. पक्ष्यांचा मंजूळ आवाज किलबिल बरोबर आहे. घोड्याचे खिंकाळणे बरोबर आहे. पक्ष्यांचा किलबिलाट बरोबर आहे. आणि पाण्याचा खळखळाट असतो, खणखणाट नसतो. ठीक आहे. खळखळाट. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय 3 ही जोडी अयोग्य आहे. प्रश्न क्रमांक 22. खाली दिलेल्या पर्यायातून देशी शब्द निवडा. या ठिकाणी पहा देशी शब्द निवडायचा आहे. कोणता शब्द मूळचा मराठीतला आहे त्याला निवडायचा आहे. देशी म्हणजे काय, जो शब्द मूळचा मराठीतला आहे त्याला काय म्हणायचं, देशी शब्द म्हणायचं. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा चिंच कानडी भाषेतून आला, डबा गुजराती भाषेतून आला, कोबी पोर्तुगीज भाषेतून आला आणि वांगे हा मूळचा मराठीतला आहे. म्हणजे पर्याय 4 वांगे हा शब्द देशी शब्द आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23. रात्र हा शब्द टिंबटिंब शब्द आहे. आता या ठिकाणी पहा आपण पाहिलं होतं संस्कृतमधून आहे असा शब्द मराठीत आला तर त्याला काय म्हणायचं, तत्सम. आणि त्यामध्ये बदल होऊन आला तर तद्भव. आणि या ठिकाणी पहा रात्र हा शब्द संस्कृतमधील रात्री या शब्दापासून तयार झालेला आहे म्हणून रात्र काय आहे, तद्भव शब्द आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. अतिशय उतावळेपणाच्या वृत्तीसाठी खालीलपैकी कोणती म्हण योग्य ठरेल. आता या ठिकाणी पहा काल मेला आणि आज पितर झाला ही काय आहे तर अतिशय उतावळेपणा दर्शवणारी म्हण आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. खालील पर्यायातून विशेष नाम ओळखा. आता मित्रांनो विशेष नाम म्हणजे काय असतं तर एखाद्या वस्तूला एखाद्या व्यक्तीला दिलेलं जे स्पेसिफिक नाव आहे त्याला काय म्हणतात विशेष नाम. उदाहरणार्थ मी एक मुलगा आहे तर या ठिकाणी मुलगा हे काय सामान्य नाम आहे, परंतु माझं नाव अभिजित आहे तर अभिजित हे काय विशेष नाम आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा शहर सामान्य नाम, गाव सामान्य नाम, राजधानी सामान्य नाम, तर पुणे हे काय विशेष नाम आहे. ठीक आहे. शहर हे सामान्य नाम आहे त्यासाठी पुणे हे विशेष नाम आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 26. अयोग्य पर्याय निवडा. राख होणे मोडून तोडून टाकणे. मित्रांनो राख होणे म्हणजे काय नष्ट होणे संपणे. म्हणजे या ठिकाणी पहिलं विधान चुकलेलं आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. दबा धरून बसणे म्हणजे टपून बसणे, डाव धरणे बरोबर आहे. वड्याचे तेल वांग्यावर काढणे, एकाचा राग दुसऱ्यावर काढणे हे देखील बरोबर आहे. आणि पाठ न सोडणे एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवणे हे देखील बरोबर आहे, परंतु पर्याय 1 चुकलेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27. सतत उद्योगशील असणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. आता मित्रांनो या ठिकाणी पहा सतत उद्योगशील असणारा यासाठी विशेषण निवडायचं आपल्याला. या ठिकाणी उद्योन्मुख. उदयोन्मुख म्हणजे काय मित्रांनो नव्याने उदयाला येणारा. ठीक आहे. उद्योजक हे काय नाम आहे. ठीक आहे. उद्योग करणारा. आणि उद्योजकता हे काय एक भाववाचक नाम आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा उद्यमशील म्हणजे काय सतत उद्योगशील असणारा म्हणजे उद्यमशील. ठीक आहे. म्हणजे काय मित्रांनो हे विशेषण आहे. ठीक आहे. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28. चुकीच्या मार्गाने शोध घेणे या अर्थाची म्हण शोधा. आता मित्रांनो आपण पाहिलं होतं काखेत कळसा गावाला वळसा, त्याचप्रमाणे कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात. म्हणजे कांदा एका ठिकाणी पडला आणि शोधतोय एका ठिकाणी, म्हणजे चुकीच्या मार्गाने शोध घेतला जातोय म्हणून आपलं उत्तर काय पर्याय 3. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29. सफाई या प्रत्यय घटित शब्दास कोणता प्रत्यय लागलेला आहे. आता या ठिकाणी पहा मित्रांनो सफाईमध्ये साप या शब्दाला आई हा प्रत्यय लागलेला आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय 2 आई. साप या शब्दाला आई हा प्रत्यय लागल्यामुळे सापचं काय झालं सफाई झालं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे. आता मित्रांनो द्विगु समास कधी असतो तर या ठिकाणी ज्या सामासिक शब्दातील पहिलं पद हे संख्या विशेषण असतं, तसेच पूर्ण शब्द हा एक समूह दर्शवतो, तेव्हा त्या ठिकाणी कोणता समास असतो द्विगु समास असतो. मग या ठिकाणी पहा त्रिभुवन यामध्ये पहिलं पद काय त्रि म्हणजे 3 संख्या विशेषण आहे आणि भुवन म्हणजे काय तर भवन. मग या ठिकाणी 3 भवनांचा समूह म्हणून या ठिकाणी पर्याय 3 त्रिभुवन हा द्विगु समासाचं उदाहरण आहे. कारण यामध्ये त्रि म्हणजे संख्या
त्रिभुवन म्हणजे 3 भुवनांचा समूह. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31, पूर्वी मला खूप स्वप्न पडायची. या वाक्यातील पूर्वी हे कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे? आता या ठिकाणी पहा, आपण पाहिलं होतं क्रियाविशेषण काय असतं. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं? क्रियाविशेषण. आणि ते कसं ओळखतो आपण? तर क्रियापदाला कधी, कुठे, कसा यानं प्रश्न विचारतो आणि येणारं उत्तर काय असतं? क्रियाविशेषण. आणि जर आपण कधीने प्रश्न विचारल्यावर उत्तर आलं तर काय? कालवाचक. जर आपण कुठेने प्रश्न विचारल्यावर उत्तर आलं तर स्थलवाचक. आणि आपण कसानं प्रश्न विचारल्यावर उत्तर आलं तर रीतिवाचक. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, पूर्वी मला खूप स्वप्न पडायची, यामध्ये पडायची हे क्रियापद आहे. याला आपण विचारूया कधी पडायची? पूर्वी पडायचे. मग या ठिकाणी आपण कधीने प्रश्न विचारल्यावर उत्तर आलं म्हणजे काय? कालवाचक आहे किंवा कालदर्शक आहे. म्हणजे पर्याय 4 पूर्वी हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32, शुद्ध पिपासा या शब्दांची संधी सोडवा. आता मित्रांनो हे सोपं आहे. शुद्ध पिपासाचा विग्रह कसा होतो? पर्याय 1 शुद्ध अधिक पिपासा. पुढे प्रश्न काय येतो? यापेक्षा अवघड प्रश्न येऊ शकतात. काय येणार आहे? तर या ठिकाणी कोणत्या प्रकारची संधी आहे? तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी आहे प्रथम व्यंजन संधी. म्हणजे काय होतं? ज्यावेळी कोणत्याही अक्षरांच्या गटातील, आपण 5-5चे गट पाहिले, त्या कोणत्याही गटातील जेव्हा मृदू व्यंजन असतं आणि त्या मृदू व्यंजनापुढे कोणत्याही प्रकारचं कठोर व्यंजन येतं, तेव्हा त्या मृदू व्यंजनाचं रूपांतर आहे ते त्या व्यंजनाच्या गटातीलच कठोर व्यंजनामध्ये होतं. मग या ठिकाणी काय होतंय? ध हे मृदू व्यंजन आहे, त्याच्या पुढे प हे कठोर व्यंजन आलं. मग काय झालं? धच्या गटातील प्रथम व्यंजन होणार आहे. कोणतं व्यंजन आहे? धच्या गटातील पहिलं व्यंजन आहे, कठोर व्यंजन आहे त. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? या ठिकाणी प्रथम व्यंजन संधी होते, कारण ध पुढे प हे कठोर व्यंजन आल्यामुळे धचं रूपांतर आहे ते धच्या गटातील पहिल्या कठोर व्यंजनामध्ये होतंय, त मध्ये होतंय. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33, विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? मित्रांनो विधायक म्हणजे काय? चांगले काम करणारा किंवा चांगले काम. त्याच्या विरुद्धार्थी काय? विघातक. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34, रमेशने सुरेशला लहानाचे मोठे केले. या वाक्यातील रमेशने या शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे? आता या ठिकाणी पहा, रमेशने या ठिकाणी रमेशला ने हा प्रत्यय लागलेला आहे आणि ने हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तृतीयेचा आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2 तृतीया. आपण सर्व विभक्ती प्रत्यय ऑलरेडी पाहिलेले आहेत, इतक्या वेळा पाहिलेले आहेत की आता पाठ झाले असतील. प्रथमाला प्रत्यय नाही येत, द्वितीयाला सला ते सलनाते, तृतीयाला नेयशी निही इशी, चतुर्थीला सला ते सलनाते, पंचमीला ऊन होऊन, षष्टीला चाचीचे चेच्याचे, सप्तमीला तई आ आणि संबोधनला नो हा प्रत्यय असतो. ठीक आहे. हे पाठ झालं असेल आता. प्रश्न क्रमांक 35, भीमने दुर्योधनाला मारले. प्रयोग ओळखा. आता मित्रांनो आपण प्रयोग कसा ओळखतो? वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद शोधतो आणि या ठिकाणी क्रियापदाचं रूप कर्त्याच्या रूपानुसार बदलतंय का ते पाहतो किंवा कर्माच्या रूपानुसार बदलतंय का ते पाहतो. आणि जर क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्तरी प्रयोग, कर्माच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्मणी प्रयोग आणि दोन्हीनुसार नाही बदललं तर भावे प्रयोग. मग या ठिकाणी पहा, या वाक्यामध्ये भीमने कर्ता आहे, दुर्योधन कर्म आहे आणि मारले हे क्रियापद आहे. जर आपण भीमचं अनेक वचन केलं, पांडवांनी दुर्योधनाला मारले, या ठिकाणी मारले आहे राहतंय म्हणजे या ठिकाणी कर्तरी नाहीये. आता कर्माबद्दल पाहूया. काय करूया? दुर्योधनाचं कौरव करूया, अनेक वचन करूया. भीमाने कौरवांना मारले, या ठिकाणी अनेक वचन करून देखील, कर्माचं अनेक वचन करून देखील क्रियापदाचं स्वरूप बदललं का? नाही बदललं. म्हणजे या ठिकाणी ना कर्त्यानुसार क्रियापदाचं स्वरूप बदलतंय ना कर्मानुसार बदलतंय, म्हणजे या ठिकाणी भावे प्रयोग असणार आहे. ठीक आहे. आणि या वाक्यामध्ये कर्म आलेलं आहे म्हणून या ठिकाणी सकर्मक भावे आणि कर्म आलं नसतं तर अकर्मक भावे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? पर्याय 3 सकर्मक भावे. ठीक आहे. कारण या वाक्यामध्ये दुर्योधन हे कर्म आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 36, नुकतीच पूर्ण झालेली क्रिया दर्शवण्यासाठी कोणता काळ वापरतात? आता मित्रांनो जर एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे म्हणजेच वर्तमान काळामध्ये पूर्ण झालेली आहे तर त्याला काय म्हणणार? पूर्ण वर्तमान काळ म्हणणार. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 37, हा महिना भ्रष्टाचाराचा आहे. या वाक्यात कोणता शब्द अशुद्ध आहे? आता या ठिकाणी पहा, हा महिना भ्रष्टाचार हे सर्व शब्द काय शुद्ध आहेत म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? पर्याय 4 यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 38, प्रतिवर्ष हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? आता या ठिकाणी पहा मित्रांनो,
ज्या सामासिक शब्दामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असतं आणि ते अव्यय असतं तेव्हा त्या ठिकाणी अव्ययभाव समास असतो. मग या ठिकाणी पहा, प्रतिवर्षचा विग्रह कसा होतो? प्रत्येक वर्षी. आणि या ठिकाणी प्रति हे काय महत्त्वाचं पद आहे आणि ते काय अव्यय आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? या ठिकाणी प्रतिवर्ष हा अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे. पर्याय 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 39, मितभाषी म्हणजे काय? मित्रांनो, मितभाषी म्हणजे काय? कमी बोलणारा किंवा मोजकेच बोलणारा, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. यासारखाच आणखी एक प्रश्न येतो, मितव्ययी म्हणजे काय? कमी खर्च करणारा किंवा मोजकेच खर्च करणारा. मितव्ययी म्हणजे कमी खर्च करणारा किंवा मोजकेच खर्च करणारा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 40, बोलणारा पोपट आज उडून गेला, उद्देश विस्तार सांगा. आता या ठिकाणी पहा, वाक्य पृथक्करण करताना वाक्याचे 2 भाग होतात, उद्देश विभाग आणि विधेय विभाग. आणि या ठिकाणी पहा, उद्देश म्हणजे काय असतो? तर वाक्यामध्ये ज्याच्याबद्दल माहिती सांगितली गेली आहे तो उद्देश असतो. आणि मित्रांनो, जर या उद्देशाबद्दल माहिती सांगणारे शब्द उद्देशाच्या आधी आले असतील, ठीक आहे, तर त्यांना काय म्हणायचं? उद्देश विस्तार. मग या ठिकाणी पहा, या वाक्यामध्ये पोपट हा उद्देश आहे आणि याच्याबद्दल माहिती सांगणारा शब्द बोलणारा हा त्याच्या अगोदर आलेला आहे, म्हणजे बोलणारा हा काय? उद्देश विस्तार आहे. आणि आपण काय म्हणू शकतो की वाक्यातील उद्देशाबद्दल जे विशेषण आलेलं असतं त्या विशेषणाला काय म्हणायचं? तर उद्देश विस्तार म्हणायचं. म्हणून या ठिकाणी बोलणारा हे उद्देश विस्तार या वाक्यामध्ये आलेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41, इतिश्री करणे म्हणजे? मित्रांनो, इतिश्री करणे वाटताना वाटत सुरुवात करणे, परंतु याचा अर्थ काय आहे? शेवट करणे, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. याच्या विरुद्धार्थी काय असतं? ओनामा करणे. ऐकताना वाटते ओनामा म्हणजे शेवट, परंतु ओनामा म्हणजे काय? सुरुवात करणे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 42, वळू या शब्दाचे अनेक वचन काय होईल? मित्रांनो, एक वळू, 2 वळू, अनेक वळू. वळू आहेच राहतं, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43, अशुद्ध शब्द निवडा. आता या ठिकाणी पहा, अधिक बरोबर, अनिष्ट बरोबर, इतिहास बरोबर, परंतु आराधना असतं, आराधना नसतं, आराधना नसतं. ठीक आहे, म्हणजे पर्याय 1 अशुद्ध आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 44, दिलेल्या वाक्यात अनुक्रमे बसणारे उभयान्वी अव्ययाचा पर्याय निवडा. तू माझ्यासोबत येणार डॅश डॅश नाही. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, तू माझ्यासोबत येणार की नाही, या ठिकाणी की येणार. ठीक आहे. काय आहे न कोणी येवो अथवा न येवो. ठीक आहे, या ठिकाणी अथवा येणार. मला तर गेलेच पाहिजे, या ठिकाणी काय येणार? शिवाय इथल्यापेक्षा माझी गरज तिथे अधिक आहे म्हणून मी जाणारच. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी की, अथवा, शिवाय, म्हणून असं आपलं उत्तर असणार आहे. ते कुठं आहे? पर्याय 4 मध्ये. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45, खच या शब्दाचा समानार्थी शब्द काय असेल? आता मित्रांनो, खच म्हणजे गंज, रास, ढीग. ठीक आहे. आपण जो ढीग मारतो, जी गंजर असतो किंवा जी रास उभी करतो ते त्यांना काय म्हणतात? खच पडला असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? पर्याय 4 दिलेले सर्व. प्रश्न क्रमांक 46, पृथकत्ववाचक विशेषणाचे उदाहरण कोणते? आता मित्रांनो, आपण संख्या विशेषण पाहिले असतील, त्यामध्ये एक प्रकार आहे पृथकत्ववाचक. म्हणजे काय? तर विभागवाचक. पृथकत्ववाचक मध्ये काय केलं जातं? तर ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यांचे विभाग पाडले जातात किंवा त्यांचं विभाजन केलं जातं. ठीक आहे, म्हणजे पृथक्करण केलं जातं. समजा 5 मुले आहेत, तर आपण काय म्हणणार? एकेकाने ओळीने चला. ठीक आहे, किंवा 5-5चा गट करा. मग या ठिकाणी काय होईल? 1-1, 5-5. ठीक आहे, हे काय आहेत? पृथकत्ववाचक विशेषण आहेत, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. 5वी काय आहे? क्रमवाचक, थोडा अनिश्चित संख्यावाचक आणि 56 गणनावाचक. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 47, षष्टी विभक्तीचा प्रत्यय लागलेला शब्द निवडा. आता मित्रांनो, षष्टीचे प्रत्यय कोणते? चाचीचे, चे, चाची. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4 मुलाचे. या ठिकाणी पहा, मुलात, त हा प्रत्यय कशाचा आहे? सप्तमीचा. मुलाने, ने हा काय? तृतीया. आणि स काय? चतुर्थी किंवा द्वितीया. या ठिकाणी पूर्ण वाक्य असल्याशिवाय याचा अर्थ सांगता येणार नाहीये, परंतु या ठिकाणी मुला असं असल्यामुळे कर्म म्हणून या ठिकाणी द्वितीया आपण घेऊ शकतोय. ठीक आहे. याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. आता या ठिकाणी विचार करू नका. प्रश्न क्रमांक 48, खाली दिलेल्या पर्यायातून कृतीदर्शक भाववाचक नाम ओळखा. आता मित्रांनो, क्रूर भाववाचक नाम आहे, विशेषण आहे. बालपण भाववाचक नाम आहे आणि महाग विशेषण आहे. परंतु मारामारी यामध्ये कृती होते
आणि हे भाववाचक नाम देखील आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 4 मारामारी हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 49, कोल्हेकुई या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? आता मित्रांनो, आपण फक्त कोल्हेकुई हा शब्द म्हटलं तर काय होणार आहे? कोल्ह्याचे ओरडणे. परंतु अलंकारिक असेल तर निरर्थक बडबड. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2 निरर्थक लोकांची बडबड. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 50, दोन छोटी वाक्य उभ्यान्वी अव्ययाने जोडलेली असतात तेव्हा कोणते विरामचिन्ह वापरतात? आता मित्रांनो, या ठिकाणी आपण हा प्रश्न मागे देखील पाहिलेला आहे. दोन छोटी वाक्य उभ्यान्वी अव्ययाने जोडतात तेव्हा त्या ठिकाणी अर्धविराम वापरतात. ठीक आहे, आणि अर्धविराम का वापरतात? कारण पहिलं वाक्य संपलं, त्यानंतर उभ्यान्वी अव्यय आणि त्यानंतर दुसरं वाक्य अशी रचना असते. ठीक आहे. उदाहरण काय? मी काल गावाला जाणार होतो, अर्धविराम, परंतु काही कारणास्तव कॅन्सल झालं. ठीक आहे, हे काय झालं? अर्धविराम वापरला गेला. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3 अर्धविराम. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, अपेक्षा आहे की तुम्हाला आज झालेल्या प्रश्नांची उत्तरं आणि त्याबद्दलची माहिती व्यवस्थित समजली असेल. जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल आणि तुम्हाला माहिती समजली असेल तर या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शब्दाला सप्तमी विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे? मुलांनो, घरात, राजाने, पोलिसाचे. तर मित्रांनो, जर व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. अपेक्षा आहे की व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि व्हिडिओमधील सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्यवस्थित समजली असतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमधील माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरतीसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर याचसारखे आणखी व्हिडिओ पाहून 2024 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करण्यासाठी तसेच इतर स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी बिहारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारे प्रश्नोत्तरे दररोज सोडवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि आपल्या YouTube चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर अपडेट्स यांची माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.